म्हणजे जगामध्ये मान्यता फक्त धनवंताला आहे महाराज. तसंच सब पैसे के भाई रे, सब पैसे के भाई, सब पैसे भाई रे, सब पैसे भाई. दिल का साथी नहीं रे कोई, हे दिल का साथी नहीं रे कोई, सब पैसे भाई रे, सब पैसे भाई. दिल का साथी नहीं कोई रे, दिल का साथी नहीं कोई. वाह. सब पैसे भाई भाई रे, सब पैसे भाई. पल्लव में पैसा होए तो जोरू बंदगी करे, जब अपने पल्लव का पैसा निकल गया तो कोई मिठा बोले, सब पैसे भाई भाई रे, सब पैसे टाळ्या वाजून एखाद्याचं स्वागत करायला पाहिजे, कौतुक करायला पाहिजे. शेजारच्याचा मुलगा नोकरीला लागला, तुम्ही त्याच्या आनंदात सहभागी व्हायला पाहिजे. किंवा गावातल्या एखाद्या मुलाने चांगलं कर्तृत्व केलं असेल तर त्याच्या आनंदामध्ये आपण आनंद व्यक्त केला पाहिजे. म्हणजे आयुष्यामध्ये जगत असताना शेजाऱ्याच्या घरी काहीतरी चांगलं व्हावं अशी इच्छा ज्या दिवशी आपल्या अंतःकरणात येईल, 100% आपल्या घरी चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. ज्या दिवशी दुसऱ्याच्या पदरामध्ये सुख पडावं अशी इच्छा ज्या दिवशी तुमची निर्माण होईल, त्या दिवशी 100% तुमच्या पदरामध्ये सुख पडल्याशिवाय राहत नाही. विठाला एवढा श्रीमंत शेठ होता, गावामध्ये पैसे वाटायचा, सगळं करायचा, पण योगायोग त्याच्या कर्मामुळे त्याला कुष्ठरोग जडला महाराज. काय कुष्ठरोग चढला म्हणजे त्रिवेणी तापाची झाली बोळवला देखील विचार ना. म्हणजे प्रपंचामध्ये जर दुःख आलं की त्याला कोणी जवळ घेत नाही महाराज. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस महिनाभर 6 महिने 1 वर्ष दुखणं राहू द्या, स्वतःची बायकोही करायला आपलं कंटाळा करते महाराज. स्वतःची बायको लेक राहू द्या, कोणी राहू द्या महाराज, त्याला कुष्ठरोग झाला. कुष्ठरोग झाल्यानंतर घरचे कटाळे, घरच्यांना म्हणजे आता काय याला घरी ठेवायचं नाही. घरचे ठेवून गेल्या, गावातले गावात ठेवतील का? गावातल्या मंदिरावर राहिला 8-10 दिवस, मग गावातल्या मंदिरात राहिल्यानंतर त्याच्या अंगाचा वास सुटायला लागला महाराज. वास सुटायला लागल्यानंतर गावातल्या लोकांनी त्याला हाकलून दिलं गावाच्या बाहेर. नेमकं गावाच्या बाहेर महादेवाचं मंदिर होतं. महादेवाचं मंदिर असल्यानंतर महादेवाच्या द्वाराशी बसला. शेवट पर्याय फक्त तिथंच आहे महाराज. आयुष्यात कोणीही जवळ करू नये. एकतर आपले अपराध आईने सहन करावं, नाहीतर संतांनी. विठाला महादेवाच्या द्वाराशी बसला. बसल्यानंतर काय करावं त्याला सुचत नाही. आयुष्यात एवढं मोठं माझ्यावर आजार झाला, मला कोणी जवळ घेतलं नाही. पण त्या वासामुळे एक कुत्रा त्याच्या जवळ आला महाराज. कुत्रा जवळ आला, त्याच्या अंगाला असा साठणार तेवढ्यात त्यानं हाड 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 म्हणाय गेला. पण व्याकुळ झालेला भुकेनं हाड म्हणताना हर हर नाव आलं महाराज. आणि त्या दिवशी होती महाशिवरात्र. काय होती? महाशिवरात्र. उपाशी दिवसापासून होता महाराज. सकाळपासून एकही थेंब पोटामध्ये नव्हता आणि एकही घास खाल्ला नव्हता.
फक्त हर 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 म्हणत म्हणत गेल्यानंतर महादेवाला गर्जना ऐकू गेली. महादेव प्रसन्न झाले. एवढा भक्त माझा. कारण सरासरी आपण उपवास असला तर रताळ खाय, चिकू खाय, भगर खाय, शाबू खाय, पापडा खाय. बाबा म्हणतात खा खा महाराज, म्हणजे किती बी खा. पण त्याचा उपवास एवढा चांगला झाला, महादेव प्रसन्न झाले आणि त्याला निजधामाला घेऊन गेले महाराज. मग तिकडे देवाच्या वैकुंठामध्ये घेऊन गेले. प्रत्यक्ष कशामुळं? फक्त अंतःकरणातून देवाचं नामचिंतन नाही केलं, फक्त साधं हर हर मुखातून गेलं. पण ते महादेव भोळा होता, पण भक्ताची हाक ऐकली. त्याला वाटलं ह्याची एवढी अनंत सेवा आहे, म्हणून त्याला देवासोबत घेऊन गेले. मग आपण तेच करायचे, फक्त या महादेवाची सेवा आपल्या मुखातून करायची. विठाला शिवलीला अमृत मध्ये एक दृष्टांत आलाय. म्हणजे सोमदत्ती नावाचा राजा असतो. आता सगळ्याला पाठ आहे हा दृष्टांत. सोमदत्ती नावाचा कांचीपुरी काहीतरी राजाचा गावचा राजा, बापाची पुण्याई, बापाची जायदाद त्याच्याकडे भरपूर आली, पण विषय भोगामध्ये गेल्यानंतर विषया भोगामध्ये पडू लागला. पण त्याच्या 2 बायका होत्या, त्या एवढ्या पतिव्रता होत्या महाराज की नेमकं नवऱ्यावर अनंत जीव लावायच्या, खूप जीव लावायच्या नवऱ्यावर. पण हा होता विषय भोगी महाराज. याच्या भोग्यामुळे याचा मरण झालं. बायका दिलेल्या मेल्यानंतर हरणीच्या गर्भाला आला. हरणीच्या गर्भाला आल्यानंतर इंद्र दरबारामध्ये एक भूतसेन नावाचा काहीतरी चाकर होता. त्या चाकरानं काहीतरी अपराध केला आणि इंद्रदेवाने शाप दिला आणि जा म्हणा तू भिल्लाच्या जन्माला जाशील. ते चंद्रसेन भिल्लाच्या जन्माला आला आणि हा राजा हरणीच्या जन्माला आला. हरणीच्या जन्माला आल्यानंतर नेमकं एका दिवशी हरण ते राजा चरायला गेला, म्हणजे हरण चरायला गेला. हरण चरायला गेल्यानंतर हा भिल्ल शिकारीसाठी निघाला दररोजच्या प्रमाणे. भिकारी शिकारीसाठी गेला. गेल्यानंतर दिवसभर पोटामध्ये खाल्लं नाही, काय नाही, शिकार काही सापडली नाही. काय करावं? मग त्याला वाटलं एका तळ्याच्या ठिकाणी कुठेतरी बसावं, कुठेतरी पाणी प्यायला हरिण काहीतरी येईल. मग ते तळ्याच्या ठिकाणी बसताना एका झाडावर जाऊन बसला महाराज. पण झाडावर जाऊन बसल्यानंतर नेमकं झाड होतं बेलाच. कशाचं? बेलाचं झाड होतं. त्याच्या मनात नाही, ध्यानात नाही, भक्ती माहित नाही, का महाशिवरात्र माहित नाही, पण नेमका माणूस बसल्या जागी काहीतरी खोड्या करत राहते. तसं ते बसल्या जागी एक 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 बेलाचे पान खाली टाकू लागला. लक्ष बेल त्या महादेवाच्या पिंडीवर जुनाट होतं महाराज. त्या महादेवाच्या पिंडीवर जसे पानं पडू लागले बेलाचे, तसे महादेवापर्यंत ती भक्ती गेली. महादेव प्रसन्न झाले. म्हणला आज महाशिवरात्रीचं पर्व आहे आणि या पर्वामध्ये एवढा उपाशी राहून माझे लक्ष माझ्या माथ्यावर वाहिले. आनंद झाला महादेवाला. महादेव प्रसन्न होऊन त्याच्या चाकराला पाठवलं. दूताला पाठवल्यानंतर म्हणले जा माझ्या भक्ताची काय इच्छा आहे ती पूर्ण करून ये. दूत त्या भिल्लापाशी आल्यावर भिल्ल असा घाबरला, नेमकं आहे तरी कोण? त्यांनी म्हणलं महादेव तुमच्यावर प्रसन्न आहेत, काहीतरी मागा म्हणून मी तुम्हाला देण्यासाठी आलो. भिल्ल म्हणला मला काय नको, मला फक्त एवढंच कर की या प्राण्याची भाषा मला कळावी, एवढं मला काहीतरी वरदान दे. त्याने मला दिलं वरदान. नेमकं त्या भिल्ल्याला हरणाची भाषा, पक्ष्याची भाषा कळू लागली महाराज. आणि नेमकं सोमदत्त नावाचा जे हरिण होता तो नेमकं तळ्यावर पाणी पिण्यासाठी आला. आल्यानंतर नेमकं ह्यानं जाळ्यामध्ये अडकिलं. जाळ्यामध्ये अडकिल्यानंतर त्याची एक बायको लहानी होती. ती पळत पळत तिथं आल्यानंतर तिला कळालं की माझा मालक अडचणीत आहे. पतिव्रता होत्या महाराज. अडचणीत आहे म्हणल्यानंतर मालकाजवळ आली. मालकाला म्हणजे मालक ज्याने जाळं टाकलंय ते जाळं माझ्या अंगावर घेते, तुम्ही घरी निघून जा. मालकाने म्हणला असा धर्म म्हणजे पतीचा धर्म नाहीये, कारण बाईला तिथं मरणाच्या द्वारामध्ये सोडून पती असा जाऊ शकत नाही. शास्त्र सांगत नाही, धर्म सांगत नाही. पण तिनं विनंती करू लागली. हे ऐकू लागलं कोण? भिल्ल. तो ऐकत होता. नेमकं प्राण्याच्या जन्माला येऊन एवढी मर्यादा, एवढं प्रेम, एवढं आपल्या माणसामध्ये नाही, पण या प्राण्याच्या जन्माला येऊन एवढं प्रेम, त्याला आनंद वाटला. तेवढ्यात दुसरी हरिण पळत पळत आली महाराज. म्हणजे त्याची दुसरी बायको पळत आली. ती बायको म्हणली लहानीला, अगं म्हणली जा म्हणली, तू गरोदर आहे, तू इथं थांबू नको, तू घरी निघून जा.
तिनं म्हणली अजिबात नाही, तुझे लेकर घरी आहे, तू घरी जा, मी इथं राहते म्हणली. मला मारलं तरी हरकत नाही. दोघीचं तिघाचं हे संभाषण ऐकत होता तो भिल्ल शिकारी महाराज. ऐकत असल्यामुळे त्याला एवढा आनंद झाला, प्राण्याच्या जन्माला येऊन एवढी भक्ती. भिल्ल त्याच्या जवळ आला, त्या हरणीच्या जवळ आला, बाण धरला महाराज. आता मारणार म्हणलं की हरणी म्हणली ह्याला मारू नका, मला मारा म्हणली. काय म्हणली? मला मारा, कारण पतिव्रता होत्या. पतीवर संकट आलं आणि आपल्या अंगावर गाव, याला म्हणतात पतिव्रता. विठाला म्हणजे भिल्लाला महादेव प्रसन्न कधी झाला, फक्त न कळत महादेवाची सेवा घडल्या नंतर. म्हणजे न कळत सेवा घडली, पण त्याला माहित नव्हतं महाशिवरात्र आहे. म्हणजे महादेव एवढा भोळा आहे की सहज जरी महादेवाचं मुखातून नामचिंतन आलं तरी आपल्याला महादेव प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे आपण जगत असताना फक्त देवाचं नामचिंतन करा, म्हणजे आपल्या वाचेतून देवाचं नाव मुखातून येऊ द्या. मग ते कोणत्याही देवाचं राहू द्या, पण आपल्याला सहज भक्ती प्राप्त देवाला करायचं असेल तर त्या भोळ्या शंकराचं नाव आपल्या मुखातून येऊ द्या. अभंगाच्या दुसऱ्या चरणात. शिवनाम तयान बाधी, म्हणजे आपल्या मुखातून जन्माला आल्यानंतर त्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे, नाहीतर अनंत वाचाळ बरळती बरळ. म्हणजे एवढं आपल्याला मुख दिलं, त्या मुखातून देवाचं चिंतन काहीतरी केलं पाहिजे महाराज. कारण माऊली सांगून जातात, साच आणि मोवाळ बिथुल्याने रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, म्हणजे तुका म्हणे सुख परावया सुखे अमृत हे मुखे स्त्रव तसे. म्हणजे आपल्या मुखातून एकमेकाला बोलताना चांगलं बोललं पाहिजे. एक बोल चुपत बोलावा, एक बोल चुपत बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा, वाचे हरी हरी म्हणावा, संत प्रमाद आपल्या मुखातून काहीतरी चांगलं आपण बोललं पाहिजे. या मुखातून हरीचं नामचिंतन केलं पाहिजे, महादेवाचं नामचिंतन करा, कोणत्याही देवाचं नामचिंतन केलं तरी हरकत नाही महाराज. पण आपल्या मुखामध्ये आपली भाषा बरोबर नसते. आता मी सांगायचं म्हटलं तर हातगाव डेपोला कंडक्टर मध्ये आहे महाराज. मी हातगाव डेपोला कंडक्टर आहे, मी दररोज असा प्रवास करतो.
पण प्रवासाच्या वेळेमध्ये आपले बरेच माणसं काही चांगले बोलतात आणि काही अशी अव्यस्त भाषा वापरतात महाराज. हे तर सोडा, आपल्या माणसाचं तरी बरं आहे महाराज, आपले माणसं तरी मर्यादात बोलतात आणि या माऊल्याचे भांडणं व्हाले आणि आपण ऐकाव. एवढं भांडणं करतात, चांगल्या बाईलाही म्हणतात खापर तोंडे म्हणतात, चांगल्या बाईलाही खापर तोंडे म्हणतात. आणि भांडणं लागल्यावर एकमेकाच्या केसा धरून जिंजावर उभे करतात. आबा बाबा ह्याचं बोलणं ऐका, आपल्याला वाटावं हे श्रवण भक्ती सोडूनच द्यावा, कारण एवढं बोलणं द्यायचं राहते. म्हणजे कुठेही आपण प्रवास करताना राहू द्या, कुठेही राहू द्या, नम्रता घेतली पाहिजे. एखाद्यानं आरतुर बोलला असेल तर तुम्ही नम्रता घ्या. 100% ते उलटून बोलणार नाही, त्याला लाज वाटत त्याच्या मनाला, अरे बाबा मी एवढं बोलायलो पण पुढचा व्यक्ती मला एकदाही बोलला नाही. तुकोबारायने 42 वर्ष जगले, पण 42 वर्षामध्ये तुकोबारायला त्रासच दिला, पण तुकोबारायने आयुष्यामध्ये एखादाही उलटा शब्द बोलला नाही. हे तुकोबारायचं चरित्र आहे. विठाला म्हणजे वाचे पदता दयानवादे, म्हणजे ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य, तेने ब्रह्मानंद योग्य होती जीव. म्हणजे विमुडा नानु पश्यंती पश्यंती ज्ञान चक्षुष, म्हणजे आपल्या इंद्रियाला वळण लागले चांगलं की 100% आपल्या हातून कधीही काही होऊ शकत नाही वाईट गोष्ट. म्हणजे याच्यासाठी आपण आपल्या मुखातून देवाचं नामचिंतन केलं पाहिजे, कारण याच्यावर बघणारा प्रत्यक्ष देव आहे. मग ते काम राहो, क्रोध राहो, काही राहो. अभंगाच्या 3ऱ्या चरणात
मोक्ष शिवदे कदा. प्रत्येक आपण धर्मानुसार वागतो का, आपण कामामध्ये पडतो का, आपण मोक्ष प्राप्तीला जातो का, याच्यावर प्रत्यक्ष लक्ष देवाचं असतं. कारण तुझ्या सत्तेने वेदासी सूर्याचे चालणे म्हणजे चालते हे शरीर कोणाच्या सत्तेने. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही देवाच्या कार्यानुसार देवाच्या मनानुसार चालत असते महाराज. आपल्या मनानं काही करायचं नाही, धर्मानुसार आयुष्यामध्ये चाललं पाहिजे. अज्ञानी लोक काय करतात, धर्म आणि अधर्माचं ज्ञान नसते महाराज त्याला. दुर्योधनाने काय केलं, प्रत्यक्ष देव समोर आहे पण दुर्योधनाला ओळखता आलं नाही. म्हणजे आपल्या पाशी पण देव आहे महाराज. प्रत्येक माणूस हे देव स्वरूप आहे. अहम वैश्वानर होतो प्राणीनाम. म्हणजे प्रत्येक मानवामध्ये देवाचा आत्मा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एका मूर्तिकाराने देवाला प्रश्न केला, देवा तू बी मूर्त्या बनवतोस आणि मी पण मूर्त्या बनवतो. मी ज्या मूर्त्या बनवल्या त्या एकमेकांमध्ये कधीच वाद घालत नाहीत, पण देवा तू ज्या मूर्त्या बनवलास त्या प्रत्येक मूर्ती एकमेकांमध्ये वाद घालते. पण लाज ह्याची वाटते रे, काय लाज याची वाटते, आम्ही ज्या मूर्त्या बनवल्या त्याच्या पुढे जाऊन आम्ही नतमस्तक होतो. आणि देवा तू ज्या मूर्त्या बनवल्यास त्याच्या पुढे आम्ही कधीच नतमस्तक होत नाहीत. म्हणजे आपले आई बाप म्हणजे शिक्षणाच्या पहिल्यांदा शिक्षणाचं ज्ञान द्यावं, व्यवहाराच्या पहिल्यांदा व्यवहाराचं ज्ञान द्यावं आणि शाळेत जाण्याच्या पहिल्यांदा घरचे संस्कार द्यावे. आणि देवाच्या पुढे नतमस्तक होण्याच्या अगोदर पहिल्यांदा आपल्या आई बापा पुढे नतमस्तक व्हा. याच्या एवढा श्रेष्ठ कोणी नाही. विठाला आपण जन्माला आल्यानंतर धर्मानुसार चालला तर सगळ्या गोष्टी साध्य होतात. अधर्म केला, रावणानं काय केलं, अधर्म केला म्हणून नाश झाला. सगळ्या गोष्टी होत्या, भक्ती होती, ज्ञान होतं, सगळं होतं, पण अधर्माच्या साईडनं गेल्यामुळे नाश झाला. दुर्योधनानं तेच केलं, सत्ता होती, संपत्ती होती, प्रतिष्ठा होती, ताकद होती, पण अधर्माच्या विरोधात गेल्यामुळे, धर्माच्या विरोधात गेल्यामुळे काय करावं लागलं, सगळा नाश व्हावा लागला. म्हणून आपण धर्माला धरून
एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचा. म्हणजे सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर आपल्याला काळाची जरी घात आला तरी ते निवारतोय देव, पण आपल्याला प्रत्यक्ष तिथपर्यंत जायचं नाही. मला आता समाजामध्ये वागताना प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. कोणी वाईट वागते, कोणी चांगलं वागते. ज्यानं वाईट वागलं त्याच्या मनामध्ये चिंता राहते. एखाद्या चोरानं दिवसभर चोरी केली आणि संध्याकाळी येऊन झोपला तर त्याला माहिती आहे, समजा रात्री चोरी केली आणि झोपला येऊन, तर त्याला रात्रभर झोप येत नाही का? अंतःकरणामध्ये चिंता असते. कारण उद्या उठल्यानंतर पोलीसवाले येतील का, गावातले कोणी पकडतील का? मला सांगा, वाचे वदता शिवनाम. आपण जर या मुखातून देवाचं नामचिंतन घ्यायला लागलो की अंतःकरण शुद्ध होतं. मग जेव्हा जेव्हा देवाचं नामचिंतन येतं तेव्हा वाईट गोष्टी आयुष्यातल्या निघून जातात, आपोआप निघून जातात. हे तर सोडा. समजा एसटी मध्ये प्रवास करायला, आता उदाहरण देतोच. एसटी मध्ये प्रवास करायला करताना प्रत्येकाजवळ कार्ड किती आहेत? लाईव्ह आहे ना, आता सांगा विचार करून. प्रत्येकाजवळ कार्ड आता जे आहेत ते आहेत, पण एखाद्याकडे डुप्लिकेट आहे, एखाद्याकडे डुप्लिकेट. बरं, एखाद्याकडे बर मला सांगा, डुप्लिकेट ज्याच्यापाशी एखादं कार्ड आहे, कंडक्टर जसा जवळ जवळ आल्यानंतर त्या डुप्लिकेट वाला हातात एवढंच अंतर धरते, मला म्हणजे साहेब मला फ्री द्या किंवा मला 1/4 द्या. पण त्याचं जर ओरिजिनल असेल तर ते काय म्हणते, कंडक्टर साहेब मला 1/4 द्या नाही तर फ्री द्या. म्हणजे कंडक्टरच्या तोंडापाशी नेऊन दाखवते की मला फ्री द्या किंवा 1/4 द्या. कशामुळं? कारण ते खोटं नाही ना, म्हणजे खरं आहे म्हणून. आणि जर खोटं वागण्याचा प्रयत्न केला तर अंतःकरणामध्ये चिंता येते. कारण कंडक्टर साहेब तिकीट देतात की नाही. म्हणजे आयुष्यामध्ये जगत असताना खोटं तुम्ही वागायला गेलात म्हणजे पाप आपल्या आयुष्यामध्ये आला. आपण पाप करू लागला की 100% आपल्या आयुष्यामध्ये चिंता लागते की हे पापाचा घडा भरल्यानंतर आपल्याला त्याचे भोगावं लागतील. म्हणजे आयुष्य जगताना आपण चांगलं जगायचं असेल तर देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि आपल्यापाशी सगळ्या गोष्टी आहेत, सत्ता संपत्ती सगळ्या गोष्टी असून ज्यानं परमार्थ केला त्याच्यावर श्रेष्ठ कोणी नाही. कारण कणे विन सोपटे कंसे लागली गंधाटे, काय करावे गोमटे ओसनगर. म्हणजे दीपे विन मनोहर उभारिले मंदिर, तया विन सुंदर शोभा न पवे. द्रव्याविने नर जरी झाला सुंदर, तया विन चतुर शोभा न पवे. आणि असं जर माणसानं वागलं, सत्ता संपत्ती सगळ्या गोष्टी असून ज्यानं परमार्थ केला त्याच्यावर श्रेष्ठ कोणी नाही, मग त्यावेळेस आपण परमार्थ करताना आपलं अंतःकरण शुद्ध झालं की मग वाटतं ममय वंश जीव लोके जीवभूत. म्हणजे प्रत्येक माणूस जे जे दृष्टी दिशेत येते हरिरूप, म्हणजे विठ्ठल जळीस्थळी भरला. मग आपण विचार करता प्रत्येक माणूस जर देवरूप मला दिसला तर माझ्या आयुष्यामध्ये इच्छा कोणत्याही राहणार नाही. याच्यासाठी तू मन हे मिची करी माझी भजनी, मग सर्वत्र नमस्कारी माझं एखादे. म्हणजे प्रत्येक माणसामध्ये जर तुला देव बघायचा असेल तर तुला स्वतः देव व्हावं लागेल. याच्यासाठी देवाचं नामचिंतन करावं लागेल. विठाला म्हणून ह्या भोळ्या शंकराचं जर भजन
केलं, नामचिंतन केलं तर सगळ्या गोष्टी साध्य होतात. म्हणून तू नाथ महाराज म्हणतात, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय वाचे वदता शिव नाम तयानुबादी. ज्यानं मुखातून नामचिंतन घ्या, शिवाचंच घ्या असं नाही, कोणत्याही देवाचं नामचिंतन घ्या, तुम्ही शुद्ध झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग काम क्रोध म्हणजे धर्म अर्थ काम राहू द्या, वासना राहू द्या, मोक्ष राहू द्या, सगळं हे प्रत्यक्ष बघणारा भगवंत आहे. म्हणून तुम्ही कसंही वागा, तुम्हाला वाटते माझ्याकडे कोण बघणार आहे, अंधारात मी पाप करतो, अरे बघणारा ते आहे. आणि जेव्हा तू या पापाचा घडा भरला तेव्हा तुझं आयुष्य खलास. म्हणून आयुष्यामध्ये पाऊल टाकताना कळायला पाहिजे की आपण पाप आहे का अज्ञात आहे. म्हणजे आपल्याला समजतं, एखाद्या वेळेस पाऊल टाकताना कळतं की बाबा हे पाप आहे, तरी आपण पाऊल टाकतो. मग त्याचे भोग केले कर्म झाले त्याची, म्हणजे एखादं कर्म वाईट झालं की 100% आपल्याला ते भोगावं लागतं. म्हणून आयुष्यात जगत असताना होईल तेवढं चांगलं जगा. आणि वागताना एवढाच विचार करा की बाबा माझ्या आयुष्यामध्ये कसंही राहू द्या, पण समोरच्या व्यक्तीचं चांगलं व्हावं ही इच्छा आपल्या अंतःकरणात आली पाहिजे. आणि ज्या दिवशी अशी इच्छा आपल्या अंतःकरणात निर्माण झाली, 100% आपलं चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आयुष्यामध्ये जगत असताना होईल तेवढं चांगला वागण्याचा प्रयत्न करा. म्हणून आता जे झालं मागं ते सोडून द्या, पण आता तरी पुढे हाची क्षणोक्षणी हाची नाशिवंत देह, हे देह जाणार आहे. म्हणून शेवटीला काही राहणार नाही, फक्त राहणार आहेत आपण केलेले चांगले कर्म. म्हणून सगळ्यांनी एकदा भजन करा. टाळ्या वाजिना गेले की आपले 12 वाजले म्हणून समजा महाराज. का इथं ज्यांना टाळ्या वाजल्या नाही, उद्या त्याच्या प्रत्येकाच्या हाताला फोड येतात महाराज. काय येतात? फोड येतात. मग इथं टाळ्या नाही वाजल्या की घरी जाऊन बसा खाजी. त्याच्यासाठी कोणाचं भजन, देवाचं भजन किंवा कोणाचं कौतुक करताना टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे महाराज. म्हणून इथं कधीही टाळ्या वाजून भजन करा. म्हणून आयुष्यामध्ये आपण जे आपण जगत असतात ते सत्संगामध्ये आनंदित जगता, पण इतर ठिकाणी आनंदित जगू शकत नाही महाराज. म्हणून सगळ्यांना रामकृष्ण हरी आनंद वाटला. रात्रीच्या 9ला जरी कीर्तन 10ला जरी सुरू झालं तरी गावातले सगळे माणसं उपस्थित आहेत, म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. तुमच्या गावा एवढं भाग्यवान कोणी नाही महाराज. खरंच तुमच्या गावावर संतांची कृपा 100% आहे. या माईची आहे, बाबाची आहे, सगळ्यांची कृपा तुमच्या गावावर आहे. म्हणून असाच सत्संग आयुष्यभर घडू द्या महाराज. जसं आज कार्यक्रम आहे, इथून पुढे पण असाच झाला पाहिजे. याच्यापेक्षा पुढे बाबाचं म्हणणं होतं पुढं कार्यक्रम चालणार नाहीत, पण इथून पुढे याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम करू होईल. हे आपण विचार घ्या. आयुष्यामध्ये नक्कीच आपल्या हातामध्ये प्रत्येक यश असेल महाराज. म्हणून सगळ्यांना रामकृष्ण हरी घालतो आणि सगळे गुणीजन मंडळी सगळ्यांना मनापासून धन्यवाद करतो. आमचे बाबा बसले, कारण एखाद्या झाडाचा आधार आपल्याला गरज असते, कारण एखाद्याची सावली आधार गरज असते. तसं या ज्येष्ठांचा आधार, ज्येष्ठांची सावली माझ्या पाठीशी आहे. म्हणून बाबा तुमचं पण मनापासून धन्यवाद असू द्या. आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांच्यामुळं मला इथं येण्याचं भाग्य भेटलं ते म्हणजे आमचे बापू. मनापासून धन्यवाद. कुठंतरी येण्याची संधी भेटली, कारण आमची एसटी इथपर्यंत येऊच शकत नाही. आली तरी वाटतच गळून जातात टायर महाराज येताना पाहिलं, त्याच्यामुळे इथपर्यंत एसटी येतच नाही महाराज. म्हणून सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करतो. आणि मृदंगाचार्य बाबा, कारण ज्येष्ठांपुढं आपल्याला बोलणं म्हणजे आपली समजून घेणं आहे महाराज. कारण म्हणून तुमचं मनापासून धन्यवाद असू द्या. गावातले सगळे पुरुष, लहान थोर, सगळ्या मंडळीचं मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यात मोठं आमचे रामबाबा यांचं पण मनापासून धन्यवाद. त्यांना काळजी असते की आमच्या गावामध्ये महाराज आले म्हणजे महाराजाची काळजी करणं हे आमचं कर्तव्य आहे. हे यांचे विचार म्हणजे खूप उच्च लेवलचे आहेत महाराज. नाहीतर महाराज आला काय, पारावर बसून कीर्तन करून गेला काय, पण विचार, कारण संतांचे विचार तुमच्या अंतःकरणात आहेत. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चालल्या. पेटी वास्तर बाबा, तुमचं विनेकरी बाबा, चोपदार बाबा, सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करतो. आणि यदा कदाचित काही चुकीचं गेलं असेल
तर आपलं लेकरू म्हणून माफ करणार. तर मी तर कसं आहे कंडक्टर आहे मला, दिवसभर हे म्हातार उठ ते म्हातार चढ, याचं धोतर पीठ, याची काठी पड, याची बॅग हरप, या गोष्टी सरसर होतात मला. माणसाची चिडचिड दिवसभर होते. पण असं समजून घ्या, आपलं लेकरू म्हणून माफ करा आणि चांगलं बोलण्याचा प्रयत्न केला असेल तर हनुमंतराच्या चरणी अर्पून मी माझ्या सेवेला पूर्ण विरंभ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल Hare